हां, शक्यतो जेव्हा एखादं खूप मोठं संकट आपल्यासमोर उभं असताना, म्हणजे अगदी मृत्यूसमोर उभा असतो, तेव्हा तिथून लवकरात लवकर पळ काढणं ही आपली अगदी पहिली आणि नैसर्गिक प्रतिक्रिया असते. हो, अगदी बरोबर आहे. पळ काढण्या हाच सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग वाटतो आपल्याला. हो ना, पण आजच्या आपल्या या विशेष सखोल चर्चेत आपण एका अशा अंगावर काटाळणाऱ्या प्रसंगाच्या मुळाशी जाणार आहोत, जिथे चक्क न पडता जागच्या जागी खिळून राहण्याने एका माणसाचा जीव वाचतो. आणि त्यातून एका अशा प्राचीन रहस्याचा उलगडा होतो, ज्याची आपण सहजासहजी कल्पनाही करू शकत नाही. अगदी. आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश म्हणजे बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 76, प्रकरण 11 मधील एका अत्यंत थरारक प्रसंगाचं विश्लेषण करणं हा आहे. खरं तर या संपूर्ण प्रसंगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने उभी केलेली ती मानसशास्त्रीय आणि जीवशास्त्रीय मांडणी. म्हणजे बघा, वरवर पाहता हा 2 जंगली श्वापदांमधला आणि एका अडकलेल्या माणसाचा साधा संघर्ष वाटतो. बरोबर. पण जसजसे आपण या कथानकाचे स्तर उलगडत जातो ना, तसतसं लक्षात येतं की इथे निसर्गाचे काही अत्यंत गुंतागुंतीचे नियम काम करत आहेत. बापरे. म्हणजे मृत्यूच्या भीतीच्या छारेतून एका अज्ञाताच्या शोधाकडे जाणारा हा पूर्ण प्रवास आहे, ज्यामध्ये प्रत्येक छोट्या घटनेला एक मोठं वैज्ञानिक कारण आहे. हां, तर मग चला या भयावह गुहेत आपणही पाऊल टाकूया. कथानकाची सुरुवात अशी होते की सूर्यकांत नावाचा जो नायक आहे, बरोबर, तो एका अज्ञात आणि अंधाऱ्या गुहेत प्रवेश करतो. आणि त्याची चाहूल लागताच तिथे आधीच बसलेली वाघांची प्रचंड झुंड शरीर झटकून उठू लागते. आणि तिथे पुस्तकात एक अतिशय सूचक वाक्य आहे बरं का, जणू खूप दिवस ते तिथेच बसून असावेत. अगदी हेच वाक्य मलाही खूप भयानक वाटलं. आणि सूर्यकांताला पाहून त्या वाघांनी मान वर करत प्रचंड डरकळ्या फोडल्या आणि गुहेतील अणुरेणू शहारले. बापरे, नुसती कल्पना केलीत तरी अंगावर काटा येतो. हो ना. आता विचार करा, तो डरकाळीचा आवाज त्या बंदिस्त गुहेच्या दगडी भिंतींवर आदळून कसा घुमला असेल. सूर्यकांताच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकते. साहजिक आहे. म्हणजे एका झेपेत तो त्या वाघांचा घास झाला असता. त्यामुळे माघारी फिरणे तर अशक्यच असतं. आणि मग तो तिथेच तटस्थ उभा राहतो, काहीच करत नाही. आणि अगदी इथेच मानवी उत्क्रांती आणि आपल्या मज्जासंस्थेचं म्हणजेच नर्वस सिस्टमचं एक अत्यंत महत्वाचं तत्व लागू होतं. कोणतं? जेव्हा आपण अत्यंत भयानक संकटाचा सामना करतो ना, तेव्हा आपला मेंदू फाईट, फ्लाईट किंवा फ्रीज म्हणजे लढा, पळा किंवा सुन्न या अवस्थेत जातो. अच्छा, म्हणजे सूर्यकांताच्या बाबतीत लढणं तर शक्यच नव्हतं. बरोबर. आणि पळून जाणं म्हणजे तर मृत्यूला थेट आमंत्रण देण्यासारखंच होतं. त्यामुळे त्याची मज्जासंस्था त्याला थेट फ्रीज करते. पण मला ना नेहमी एक प्रश्न पडतो, आपला मेंदू हा फ्रीज होण्याचा पर्याय का निवडतो? म्हणजे एका जागी असं सुन्न उभं राहिल्याने धोका कसा काय टाळणार आहे? त्यामागे एक खूप विशिष्ट वैज्ञानिक कारण आहे. म्हणजे आपल्या मेंदूत जो अमिगडाला नावाचा भाग असतो ना, हां, अमिगडाला. हो, तो धोक्याची जाणीव झाल्यावर आपल्या विचार करणाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला काही क्षणांसाठी पूर्णपणे बंद पाडतो. म्हणजे आपली विचार करण्याची क्षमताच थांबते. अगदी 100% थांबते. आणि वाघ किंवा बिबट्यांसारखे जे शिकारी प्राणी असतात ना, त्यांची दृष्टी ही मोशन बेस्ड असते. अच्छा, मोशन बेस्ड म्हणजे हालचाल टिपणारी दृष्टी. बरोबर. ते हालचाल टिपण्यात अत्यंत तरबेज असतात. जर सावज वेगाने पळू लागलं तर त्यांच्यातील शिकारी प्रवृत्ती लगेच जागृत होते आणि ते हल्ला करतात. पण जर सावज एका जागी पूर्णपणे स्थिर राहिलं तर प्राण्यांच्या मेंदूला तो धोका किंवा भक्ष्य वाटत नाही. ती केवळ परिसरातील एक निर्जीव वस्तू वाटण्याची शक्यता असते. बाप रे, म्हणजे सूर्यकांतचं ते तटस्थ उभं राहणं ही त्याची कमजोरी नव्हती तर? अजिबात नाही. त्याच्या मज्जासंस्थेनं जीव वाचवण्यासाठी घेतलेला तो एक अत्यंत अचूक आणि जैविक निर्णय होता. हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे निसर्गाची रचनाच किती कमाल आहे. हो ना. पण कथानकात पुढे जे घडतं ना, ते अधिक गूढ आहे. म्हणजे वाघ हे शिकारी प्राणी आहेत. समोर सावज दिसल्या की ते झेप घेतात. पण या प्रसंगात ते वाघ शिकार करण्याऐवजी बाजूला सरकू लागतात. पुस्तकात लिहिलंय जणू ते काहीतरी खून करत असावेत. हे वाचताना मला असं वाटलं की हे प्राणी एखाद्या राजाच्या महालाबाहेर उभे असलेले आणि एकमेकांना संदेश देणाऱ्या प्रशिक्षित रक्षकांसारखे वागत आहेत. बरोबर. हे प्राण्यांचं नैसर्गिक वर्तन तर अजिबात वाटत नाही. इथे आपण ना थोडा वेगळा विचार करूया. आपण प्राण्यांना मानवी दृष्टिकोनातून पाहणं किंवा त्यांच्यावर असे मानवी गुणधर्म लादणं टाळलं पाहिजे. म्हणजे ते रक्षक नाहीत असं म्हणायचंय तुम्हाला? ते राजवाड्यातले रक्षक नक्कीच नाहीत, कारण प्राण्यांना तशी संकल्पना समजतच नाही. पण तुम्ही जे म्हणालात की ते नैसर्गिक शिकारीसारखे वागत नाहीत,
ते निरीक्षण तुमचं अत्यंत अचूक आहे. अच्छा, मग ते बाजूलात का सरकतात? वाघांचं असं बाजूला सरकणं आणि हल्ला न करणं हे त्यांच्या टेरिटोरियल कंडिशनिंगचं लक्षण आहे. टेरिटोरियल कंडिशनिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट जागेसाठी प्रशिक्षित केल्यासारखं. अगदी बरोबर. ते तिथे शिकारीच्या शोधात आलेलेच नाहीत. ते तिथे खूप दिवसांपासून बसून आहेत, याचाच अर्थ त्यांना त्या विशिष्ट जागेवर राहण्याची सवय लावली गेली आहे किंवा त्यांच्यावर तसे संस्कार केले गेलेत. बापरे, आणि हीच गोष्ट या प्रसंगाला एक भयंकर वेगळं वळण देते, कारण सूर्यकांताला काही समजायच्या आतच गुहेच्या प्रवेशद्वारातून एक भला मोठा हत्ती चित्कार करू लागतो. पुढे आणि मागे जाण्याचे सर्व मार्गच बंद होतात. लेखकांनी इथे ना यमदेवाची गाठ पडली हा अतिशय चपखल शब्दप्रयोग वापरलाय. अगदी. पुढे वाघ आणि मागे हत्ती हे केवळ शारीरिक अडथळे नाहीयेत येत. बंदिस्त गुहेत वाघाची डरकाळे आणि हत्तीचा चित्कार यांचा जो ध्वनी निर्माण होतो ना, तो मानवी कानाच्या पडद्यांवर आणि मेंदूवर प्रचंड ताण आणतो. हो, तो आवाज घुमत असेल आतमध्ये. नक्कीच. या आवाजामुळे भयानक दिशाभूल होते, ज्याला आपण स्पेशल डिसओरिएंटेशन म्हणतो. यमदेवाची गाठ ही संकल्पना इथल्या मृत्यूच्या अटळतेचं आणि मानवी विचारशक्ती पूर्णपणे क्षीण होण्याचं अगदी अचूक वर्णन करते. पण मगाशी आपण जो टेरिटोरियल कंडिशनिंगचा मुद्दा मांडला ना, तो इथे हत्तीच्या प्रवेशाने अधिक ठळक होतो. ते कसं काय? बघा, वाघांचं असं बाजूला सरकणं आणि हत्तीचं बरोबर त्याच वेळी प्रवेशद्वारावर येऊन थांबणं हे एखाद्या सुनियोजित सुरक्षा व्यवस्थेसारखं, म्हणजे सिक्युरिटी मेकॅनिझम सारखं वाटतंय. बापरे. हो, ते प्राणी गुहेतील कोणत्या तरी अतिमहत्वाच्या गोष्टीचं रक्षण करत आहेत हे नक्की. हे समजल्यावर खरंच अंगावर काटा येतो. निसर्गाने किंवा कोणीतरी अज्ञाताने निर्माण केलेलं हे एक जिवंत सुरक्षा चक्रच आहे. अगदी. पण आता इथे मृत्यू अगदी समोर असतानाही आणि विचारशक्ती क्षीण झाली असणार आणि माणसाची जगण्याची धडपड काय थांबत नाही. सूर्यकांत तसाच पुढे धावतो आणि असा धावता धावता पायाखालील एका दगडाला ठेच काढून तो धडाक्कन खाली पडतो. आणि हीच ती ठेच आहे जी या संपूर्ण कथेचा आणि त्याच्या मानसिक अवस्थेचा केंद्रबिंदू बदलून टाकते. अगदी. म्हणजे आयुष्यात आपण नेहमी विचार करतो की ठेच लागणं म्हणजे पडणं किंवा अपयश येणं, पण इथे तो जमिनीवर पडतो आणि तिथे वाढलेल्या गवताची गंजी असल्यामुळे त्याला फारसं लागत नाही. एक लहानसा दगड त्याला अक्षरशः जमिनीवर आणतो आणि मृत्यूच्या त्या महाभयंकर जवड्यातून वाचवतो. हा किती मोठा विरोधाभास आहे, नाही का? हो ना. आणि या विरोधाभासामागे एक अतिशय सखोल मानसशास्त्रीय प्रक्रिया दडली आहे. याला आपण सायकोलॉजीमध्ये कॉग्निटिव्ह इंटरप्ट किंवा अँकरिंग म्हणू शकतो. कॉग्निटिव्ह इंटरप्ट? हो. जेव्हा माणूस अत्यंत भीतीच्या अवस्थेत असतो ना, तेव्हा त्याचा मेंदू भविष्यातील मृत्यूच्या विचारांच्या एका भयंकर चक्रात अडकतो. याला डिसोसिएशन म्हणतात, जिथे माणूस वास्तवापासून पूर्ण तुटतो. अच्छा, म्हणजे तो सुन्न अवस्थेत असतो. बरोबर. आणि अशा वेळी जेव्हा पायाला अचानक ठेच लागते, तेव्हा ती जी तीव्र शारीरिक वेदना असते ती मेंदूला एक जबरदस्त झटका देते. मग मेंदूला त्या भविष्यातील मृत्यूच्या विचारातून बाहेर काढून तातडीने सध्याच्या शारीरिक संवेदनेकडे, म्हणजे त्या ठेचेकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे ती ठेच त्याला पुन्हा वर्तमानात आणते. अगदी. या छोट्याशा ठेचेमुळे सूर्यकांतचा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मगाशी भीतीने बंद पडला होता ना, तो पुन्हा कार्यान्वित होतो. रिस्टार्ट कमांड होती असं म्हणता येईल. अगदी बरोबर शब्द वापरलात, रिस्टार्ट. आणि जेव्हा तो खाली पडतो तेव्हा पुस्तकात त्या गवताच्या गंजीचा जो उल्लेख आहे ना, तोही मला खूप महत्वाचा वाटतो. का बरं? गुहेत जमिनीवर गवत वाढलेलं असणं आणि त्याची गंजी तयार होणं याचा अर्थ असा की तिथे अनेक वर्षांपासून कोणत्याही मानवाचा पाऊल पडलेला नाहीये. ती जागा पूर्णपणे अस्पर्शित आहे. बरोबर. आणि इथेच सूर्यकांतच्या दृष्टिकोनात एक खूप मोठा बदल होतो बघा. कसा? तो उठणार इतक्यात त्याच्या समोर एका चौकोनी दगडावर त्याला काहीतरी वस्तू असल्याचा भास होतो. इथे दृश्य पातळीवर, म्हणजे व्हिज्युअल स्किलवर झालेला बदल लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मगाशी तो फक्त मोठ्या प्राण्यांकडे बघत होता. हो ना. जो माणूस मगाशी अवाढव्य हत्ती आणि वाघांकडे बघून घाबरला होता, त्याची दृष्टी आता अचानक एका सूक्ष्म आणि मानवनिर्मित वाटणाऱ्या चौकोनी आकारावर केंद्रित होते. अच्छा. निसर्गातील अवाढव्य आणि अनियंत्रित आकारांकडून त्याचं लक्ष एका नियंत्रित आणि भूमितीय आकाराकडे वेधलं जातं. याचाच अर्थ आता भीतीच्या जागेवर कुतूहलाने ताबा मिळवला आहे. अगदी. कारण पुढे जे घडतं ते एखाद्या पुरातत्वीय शोधासारखं, म्हणजे एखाद्या इंडियाना जोन्सच्या मूव्हीसारखंच आहे. सूर्यकांत धाडस करून पुढे जातो. आता आजूबाजूला काय सुरू आहे तर बाजूला उभ्या असलेल्या वाघांचा आणि बाहेरच्या हत्तीचा आवाज आता प्रचंड वाढलेला असतो. बरोबर.
ते अधिक जोराने ओरडत आहेत. म्हणजे एकीकडे मृत्यूचं तांडव सुरू असताना हा माणूस शांतपणे त्या दगडाजवळ जातोय. आणि प्राण्यांच्या वाढलेल्या आवाजाचं जे टायमिंग आहे ना, ते इथे खूप काही सांगून जातं. टायमिंग. हो, जोपर्यंत सूर्यकांत फक्त गुहेत उभा होता किंवा लांब होता, तोपर्यंत वाघ फक्त डरकाळ्या फोडत होते आणि बाजूला सरकत होते. पण ज्या क्षणी तो त्या चौकोनी दगडाच्या जवळ गेला, त्या गूढ वस्तूच्या जवळ गेला, तेव्हा त्या प्राण्यांचा आवाज प्रचंड वाढला. अरे वा, म्हणजे ते अवाढव्य प्राणी सूर्यकांतची शिकार करण्यासाठी तिथे नव्हतेच. अजिबात नाही. ते त्या दगडावर ठेवलेल्या वस्तूचंच रक्षण करत होते. जेव्हा त्यांनी त्या वस्तूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आपला अंतिम इशारा दिला. अगदी तंतोतंत. त्यांचं वर्तन हे शिकारीचं नसून एका रक्षकाचं आहे हे यावरून पूर्णपणे सिद्ध होतं. बापरे. प्राण्यांचं हे असं वर्तन त्यांना मिळालेल्या विशिष्ट प्रशिक्षणाचं किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नैसर्गिक प्रवृत्तीचं दर्शक आहे, जे केवळ त्या एकाच वस्तूला केंद्रस्थानी ठेवून आहे. आणि ती वस्तू काय निघते हे तर आणखीच चक्रावून टाकणार आहे. सूर्यकांत त्या वस्तूवरचा हरणाचं आवरण सोडवतो आणि त्याला आत एक मजबूत वही सापडते आणि इथेच या कथेचं गूढ अगदी शिखऱ्यावर पोहोचतं. बरोबर. कारण ती वही कागदाची नाहीये. त्या वहीची पाने कोणत्या तरी प्राण्याच्या कातडीची आहेत आणि त्यावर नैसर्गिक रंगाने चित्रविचित्र आकृत्या कोरलेल्या आहेत. एखादी डायरी कागदावर लिहिलेली असती तर गोष्ट वेगळी असती हो, पण प्राण्यांच्या कातडीची पाने आणि नैसर्गिक रंग यावरून हे स्पष्ट होतं की हा काही सामान्य दस्तऐवज नाहीये. या वर्णनातून आपल्याला त्या वस्तूच्या प्राचीनत्वाची आणि ऐतिहासिक महत्वाची पूर्ण कल्पना येते. कागदाचा शोध लागण्यापूर्वी किंवा आधुनिक जगाचा कोणताही स्पर्श होण्यापूर्वी प्राचीन काळी महत्वाची माहिती जतन करण्यासाठी प्राण्यांच्या कातडीचाच वापर केला जात असे. अच्छा. हरणाचं कातडं, ज्याला आपण अजिन म्हणतो, ते तर भारतीय परंपरेत अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. मोठे ऋषीमुनी आणि तपस्वी आपलं सर्वोच्च ज्ञान जतन करण्यासाठी याचाच वापर करत असत. पण पानांसाठी प्राण्यांची कातडी आणि लिहिण्यासाठी नैसर्गिक रंगांचाच वापर का बरं केला गेला असावा? त्यामागे काही तांत्रिक कारण असू शकतं का? नक्कीच आहे. गुहेसारख्या दमट आणि ओलसर वातावरणात वनस्पतींपासून बनवलेला कागद किंवा भुर्जपत्र फार काळ टिकूच शकत नाही, ते कुजून जातं. लॉजिकल आहे. पण योग्य प्रक्रियेतून गेलेली प्राण्यांची कातडी शेकडो नव्हे तर हजारो वर्षे टिकू शकते. बापरे, हजारो वर्षे? हो. आणि नैसर्गिक रंग जे बहुधा खनिजे किंवा घेरू आणि वनस्पतींच्या अर्कापासून बनवले जातात ना, ते कातरीच्या पेशींसोबत रासायनिक बंध म्हणजे केमिकल बॉन्ड तयार करतात. अच्छा. त्यामुळे ते रंग कधीही फिकट होत नाहीत किंवा पाण्याने पुसलीही जात नाहीत. नैसर्गिक रंगात काढलेल्या चित्रविचित्र आकृत्या हे स्पष्ट करतात की ही नुसतीच एक नोंदवही किंवा डायरी नक्कीच नाहीये. मग ती काय असू शकते? एखादा गुप्त नकाशा किंवा काही सांकेतिक भाषा? ती एक अत्यंत महत्वाची आणि गुप्त पोथी असण्याची दाट शक्यता आहे. प्राचीन काळी निसर्गाचं गूढ उकलणारे मंत्र, विशिष्ट भौगोलिक नकाशे किंवा चक्क निसर्गाला नियंत्रित करण्याचे विद्या अशाच प्रकारे सांकेतिक भाषेत आणि कातडीवर जतन केल्या जात असत. म्हणजे ते ज्ञान कोणाही सामान्य माणसाच्या हाती पडू नये म्हणून. अगदी. जेणेकरून ते ज्ञान फक्त त्या विशिष्ट परंपरेतील किंवा त्या ज्ञानाची योग्यता असलेल्या माणसालाच समजू शकेल. अवाढ्य प्राणी ज्या वस्तूचे प्राणपणाने रक्षण करत आहेत, ती वस्तू साधी असण्याची सुतराम शक्यता नाही. या संपूर्ण प्रक्रियेचा विचार केला ना, तर लक्षात येतं की जो माणूस काही क्षणांपूर्वी त्या गुहेत फक्त एक शिकार म्हणून अडकला होता, ज्याची विचारशक्ती मृत्यूच्या भीतीने गोठून गेली होती, तो आता एका प्राचीन आणि रहस्यमयी शोधाचा वाटेकरी बनलाय. आणि हाच या प्रसंगाचा सर्वात मोठा विजय आहे. निसर्गाच्या अफाट शक्तीवर आणि मृत्यूच्या भीतीवर मानवी कुतूहलाने मिळवलेला विजय. क्या बात आहे. जेव्हा मेंदूला मृत्यू समोर दिसतो तेव्हा तो काम करणं थांबवतो, पण जेव्हा त्याला एखादा रहस्य दिसतं ना, तेव्हा तो पुन्हा जिवंत होतो. खरंच. या सखोल चर्चेचा जर आपण थोडक्यात आढावा घेतला तर हा संपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. एका भयानक आणि जीवघेण्या प्रसंगाचं रूपांतर एका प्राचीन आणि रहस्यमयी शोधात कसं झालं हे आपण वैज्ञानिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं. हो. मृत्यूच्या दाढीतून मिळालेली ही कातळीची वही आणि त्यावरील गूढ आकृत्यांच्या शोधाचा हा प्रवास आपल्याला खूप विचार करायला भाग पाडणार आहे. आणि यातून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाविषयी एक खूप मोठा आणि महत्वाचा धडा मिळतो. तो कोणता?
बऱ्याचदा आपण अशा टप्प्यावर येतो ना जिथे आपल्याला वाटतं की आपण सर्व बाजूनी संकटात अडकलो आहोत. हो, खूपदा असं वाटतं. आपली विचारशक्ती क्षीण होते, अगदी जशी सूर्यकांतची झाली होती. आपल्याला पुढे काय वाढून ठेवलंय याची अजिबात कल्पना नसते. पण अशाच वेळी एखादी ठेच लागते, एखादं अचानक आलेलं संकट किंवा अपयश आपल्याला जमिनीवर आणतं. आपल्याला वाटतं की आपण पडलो, हरलो. पण तीच ठेच आपल्याला वाचू शकते. अगदी तीच छोटीशी ठेच, तोच कॉग्निटिव्ह इंटरप्ट आपल्याला एका नव्या शोधाकडे, एका नव्या दृष्टिकोनाकडे घेऊन जाऊ शकतो. ती ठेच आपली दृष्टी संकटावरून हटवून एका नव्या संधीकडे नक्की वळवू शकते. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. संकट कितीही मोठं असलं तरी जमिनीशी जोडलेली एक छोटीशी घटना तुम्हाला पूर्णपणे नवीन मार्ग दाखवू शकते. नक्कीच. आणि आता या विशेष विश्लेषणाचा शेवट करताना या सगळ्या संदर्भात मला एक विचार मांडायचा आहे, जो मला हा प्रसंग वाचताना आणि आता चर्चा करताना सतत सतावत होता. कोणता विचार? विचार करूया. सूर्यकांतच्या हातात आता ती प्राचीन कातडीची वही आहे. त्या वहीवर नैसर्गिक रंगात काढलेल्या चित्रविचित्र आकृत्या आहेत. आपण पाहिलं की ते वाघ आणि हत्ती केवळ नैसर्गिक शिकारी नाहीत, तर ते प्रशिक्षित रक्षक आहेत. बरोबर. जर त्या वहीतील आकृत्या केवळ काही सामान्य चित्रे किंवा नकाशे नसून बाहेर उभ्या असलेल्या त्या भयंकर वाघांना आणि हत्तींना नियंत्रित करण्याचं गुप्त मंत्र किंवा सांकेतिक खुणा असतील तर बाप रे, हे अत्यंत शक्य आहे आणि खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. हो ना, म्हणजे विचार करा, जो माणूस काही मिनिटांपूर्वी त्या गुहेत केवळ एक लाचार शिकार बनणार होता, ज्याला वाटत होतं की त्याची यमदेवाची गाठ पडली आहे, त्याच्याच हातात आता अचानक त्या शिकारी प्राण्यांवर नियंत्रण मिळवण्याची चावी लागली असेल का? शिकारच आता शिकारी बनली असेल का? किंवा त्याहूनही मोठं म्हणजे ती वही वाचून तो आता त्या अवाढव्या प्राण्यांचा मालक बनू शकेल का? हा विचारच मेंदूला मुंग्या आणणारा आहे. हा एक अतिशय भन्नाट आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा दृष्टिकोन आहे. चांगल्या साहित्याचं आणि अशा विश्लेषणाचं वैशिष्ट्य हेच असतं, जे आपल्याला उपलब्ध माहितीच्या पलीकडे जाऊन स्वतःहून अधिक शक्यतांचा विचार करण्यासाठी प्रवृत्त करतं. नक्कीच. तेव्हा जेव्हा कधी आपल्याला वाटेल की सर्व दरवाजे बंद झाले आहेत आणि पुढे फक्त संकट उभं आहे, तेव्हा आजूबाजूला नक्की पहा. बरोबर. कदाचित कोणतीतरी ठेच आपल्याला आपल्या आयुष्यातली ती प्राचीन वही मिळून देईल, जी आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण इथेच थांबूया. हा विचार मनात असू द्या, परिस्थितीकडे नव्या दृष्टीने पाहायला शिका आणि नेहमी शोध घेत रहा.